नमस्कार, स्टार भारत न्यूज 19च्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत, तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। नमस्कार। कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील ITI मध्ये प्रबोधनाचे एक अभियान हाती घेतले, याचा मला अतिशय आनंद आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विभागातील अधिकाऱ्यांचे मी यासाठी अभिनंदन करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहे। शासन प्रशासनापासून ते जलसंधारण पर्यावरणापर्यंत साऱ्याच विषयात त्यांनी केलेलं कार्य हे आजही शिकण्यासारखं आहे। 5 विषयांची निवड करून त्यावर नामवंत वक्त्यांची व्याख्याने राज्यभरातील ITI मध्ये आयोजित करण्याचा हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीला अनुसरूनच आहे असे मी मानतो। नागरी कर्तव्य आणि राजशिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संतुलन या 5 विषयांची निवड आजच्या समस्यांना धरूनच आहे। आज ऑपरेशन सिंदूरमुळे जगात आपल्या कर्तबगारीची छाप उमटली आहे। भारतीय सैन्य ही कामगिरी करत असताना राष्ट्राप्रती आपलेही उत्तरदायित्व आहे याचे भान आपल्याला प्रत्येकाला ठेवलेच पाहिजे। याच राष्ट्रीय दायित्वातून या उपक्रमाकडे पाहिले पाहिजे। विद्यार्थी दशेतच संस्कार होणे महत्त्वाचे असते, त्यामुळे केवळ उपक्रम म्हणून याकडे पाहू नका। तुमच्या पुढे जे मान्यवर वक्ते येतील त्यांचे विचार ऐकून घ्या आणि त्यातील किमान एक तरी विचार आपल्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करा। तुमच्यापैकी प्रत्येकाने हे केले तरी ती राष्ट्राची मोठी सेवा ठरेल। याच उपक्रमासोबत ITI मध्ये नाविन्यता प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहेत। यात माजी विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांचाही समावेश आहे। याचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल ही मला खात्री आहे। पुन्हा एकदा या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। यदि मेरे मन में छोटा काम बड़ा काम करने का विचार रहता तो मैं कभी वो नहीं कर पाता जो आप कर पाया। मेरी आप सबसे आज उनकी विनती है, जो भी काम मिले उसको भरकर दिया करके सीखा। और हमें जॉब देने के लिए लोग आए हैं, यहाँ पर कंपनी आई है, उससे भी रिक्वेस्ट है, महाराष्ट्र सरकार की तरफ से रिक्वेस्ट है, आपके लाडले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस की तरफ से रिक्वेस्ट है। हमने एक योजना शुरू की है, इसके सेंटर एट योर डोर स्टेप। आपको इनमें से दिक्कत वो बच्चे लगते हैं, आपको जो चीज के लिए बच्चे तैयार नहीं है, आप आपके यहाँ पर एक खरीद को 200-300 लीटर लीजिए, जिससे की पढ़ाई आप देंगे वो साथ रहेगा। बच्चे आप चूज करिए हमारी यूनिवर्सिटी के ITI के बच्चों को लीजिए, पर उनको स्किल युक्त बनाइए, कौशल विकास करने का। इससे ज्यादा भगवान की आरती कोई नहीं हो सकती है कि हमारे बच्चे सब स्मार्ट जिनको आप लोग सब मिलकर कर सकते हैं। ये जो बच्चे के छोटे से ले हैं, इनको आप कैसा तैयार करोगे, कैसे तैयार होंगे। आप इनको कौशल विकास सिखाओगे तो इनमें से कोई दिग्गज बनेगा, कोई दिग्गज बनेगा। पर आप नहीं सिखाओगे तो ये कॉलेज के अंदर 5 साल तो 7 साल के लाइफ के गोल्डन पीरियड है, वो गोल्डन टाइम से पास हो जाएगा और वेस्ट योर टाइम। अभी मेरा आजाद की कार करने के बड़ा सोचो और माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने सबको कहा है कि भारत विकसित से आगे बढ़ रहा है, भारत दुनिया का सबसे युवा देश है। पर कुछ लोगों के ज्यादा निर्माण होने से भारत विकसित नहीं होगा। भारत विकसित तब होगा कि जब यहाँ पर आए हर व्यक्ति, हर बच्चे को कोई आशा लेकर आया है, वो अगले साल भर तक उसको उसकी योग्य नौकरी मिले। हम सब मिलकर इस काम को आगे बढ़ाएंगे। इस समय आपके साथ में विनती करना चाहता हूँ और एक अंतिम बात कहकर अपनी बात समाप्त कर दूंगा। भगवान श्री कृष्ण ने गीता का जब ज्ञान दिया तो गीता का ज्ञान तो बहुत बड़ा है। तो मैं इस गीता का ज्ञान जब थोड़ी ऐसा समझता हूँ कि
कि आपको जो काम दिया जाए, मान लो एक काम दिया गया है कि इस हॉल में जाने के बाद इस हॉल की सफाई करो, या इनको काम दिया गया है कि कुछ बच्चों को रोजगार के लिए ढूंढ के लाए, या जो अपने यहाँ पे प्लेसमेंट ऑफिसर ने इनको काम दिया हुआ है कि आप बच्चों को नौकरी लगाएं, या हमारे इसके डिपार्टमेंट के लोग कोशिश कर रहे हैं कि बच्चों को कौशल विकास करें। अपना काम बेस्ट तरीके से करना ही सही धर्म है, ये गीता का क्या है। इन बच्चों के चेहरे पर खुशियां है और इनके माँ बाप को लगे कि माननीय नरेंद्र भाई मोदी जी का, माननीय देवेंद्र फडणवीस जी का महाराष्ट्र बदला हुआ महाराष्ट्र है, यहाँ हर एक किसी का सम्मान होता है, हर एक किसी को मौका मिलता है। आप आगे बढ़े, आगे बढ़े, आप आगे बढ़ेंगे तो महाराष्ट्र आगे बढ़ेगा, महाराष्ट्र आगे बढ़ेगा तो सबके जीवन में शांति रहेगी। बहुत बहुत धन्यवाद। जय जय भारत। 2016 आपण महाराष्ट्र राज्याचे सर्व ITIs आणि स्किल्स युनिव्हर्सिटीज मध्ये आपण आयोजन केलेले आहे। आजच्या दिवशी विविध व्याख्यान महत्त्वाचे विषयांवर कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, नागरिक कर्तव्य व जबाबदारी, स्वदेशी विचार व संकल्पना आणि सामाजिक समरसता असे प्रकारचे जे विविध महत्त्वाचे विषय आहेत त्यांच्यावर आज चर्चा होणार आहे। मी आपल्याला आज या महत्त्वाच्या दिवशी फक्त इतिहासाची काही कथा सांगणार नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे दूरदृष्टीचा विचार होता आणि त्यांची जे काही नेतृत्व शैली होती त्याच्याबद्दल थोडा प्रकाश टाकणार आहेत। आपल्याला माहिती आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य कौशल्य, नवकल्पना आणि शौर्याचे प्रतीक होते। त्यांनी त्या काळात त्यांच्या दूरदृष्टीने एक अभूतपूर्व साम्राज्याचे निर्माण केला आणि आज जे आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स जे काही मोठे मॅनेजमेंट स्कूल्स मध्ये शिकतो त्यांच्या जर जीवन आपण पाहिलं तर आपल्याला ती सर्व शिकवणे एकदम चांगली पद्धतीने मिळेल। मित्रांनो, महाराजांचे जे नाव होते ते फक्त शौर्य, तलवार आणि मराठा साम्राज्याचे अभिमानाशी निगडीत नव्हते, ते एक उत्तम रणनीतिकार आणि कुशल व्यवस्थापक होते। आज जे आपण बघतो की आपल्याला लोकाभिमुख प्रशासन केलं पाहिजे, पीपल सेंट्रिक लीडरशिप असायला पाहिजे, ते त्याचे एक मूर्त उदाहरण होते। त्यांनी जे विकेंद्रित प्रशासन, लोक केंद्रित धोरण राबवले ते आपल्याला शिकण्यासारखे आहेत। आपल्याला माहिती आहे की ते फार इनोव्हेटिव्ह पण होते, जे आज आपण सांगतो की मनुष्याला इनोव्हेशन आणि नवसंकल्पना केली पाहिजे, ते त्याचे चांगले उदाहरण होते। त्यांनी भूगोलचा जे आहे ते सगळं भूगोल रचना आहे त्याचे चांगले फोर्स केले, त्यांनी सागरी व्यापाराला चालना दिली, त्यांनी टॅक्सेशन सिस्टम लावले। त्यांना ही माहिती होता की आपल्याला सुदृढ अर्थव्यवस्था असायला पाहिजे। त्याच्याशिवाय त्यांचे जे क्रायसिस मॅनेजमेंट म्हणजे विषम परिस्थितीमध्ये आपल्याला चतुराईने निर्णय करून घेणे हे त्यांचा एक मोठा त्यांच्यामध्ये गुण होता आणि ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ती आग्रामध्ये त्यांनी कशा धाडसीने पलायन केला, त्यांची चतुराई तर मोठा ते चांगलं उदाहरण आहे। आजच्या युगामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खूपच महत्त्व देतो, पण खरी बुद्धिमत्ता ही कृत्रिम नसेल, ती आहे दूरदृष्टीची, ध्येयवादिताची आणि मानवी मूल्यांना प्रेरित करण्याची। आणि त्यांच्याकडून आपण हे सगळं शिकलं पाहिजे। त्यांनी ज्या पद्धतीने लोककल्याणचा विचार केला आणि त्यांच्या जीवनातून दिला ते आता खूपच प्रेरणादायी आहे। आणि आजच्या जगामध्ये जेव्हा आपण क्लायमेट चेंज बद्दल बोलतो आणि पर्यावरण संरक्षण बद्दल Thank you.
अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.